पैठण येथील MIDCत शीतपेय निर्मिती करणाऱ्या कंपनीतून 1,51,000 रुपये किमतीचे स्टिंग कोल्ड्रिंक्सचे 252 बॉक्स चोरी झाल्याची घटना घडली होती। पोलिसांनी काही तासातच तिघांना अटक केली असून यात सुरक्षा रक्षकाचा समावेश असल्याने चौकीदारच चोर निघाल्याचं समोर आलंय। 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा चोरीचा हा प्रकार घडला। पैठण औद्योगिक वसाहतीमधील वरुण बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड या शीतपेय निर्मिती करणाऱ्या कंपनीतून 1,51,000 रुपये किंमत असलेल्या स्टिंग कोल्ड्रिंकच्या बाटल्यांची चोरी करण्यात आली। 252 बॉक्समधील या बाटल्या लंपास केल्याचं दिसून आलं। या प्रकरणी नव्यानं रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी वेगानं तपास सुरू केला। पैठण तालुक्यातील 74 जळगाव या गावात हे अटकसत्र पार पडलं। पोलिसांनी चोरीच्या मालासह गुन्ह्यात वापरलेला ट्रकही जप्त केलाय। आरोपींमध्ये सुरक्षा रक्षक रघुनाथ मतकर यांचाही समावेश आहे। चौकीदाराने चोरी केल्याचं दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। आरोपी ट्रक चालक उमेर शेख आणि कंपनीतील कामगार करण शेळके यांनी संगनमताने पहाटे ट्रकमध्ये माल भरून बाहेर नेला आणि त्याची विक्रीही केली। चोरट्यांना पोलिसी हिसका दाखवल्यानंतर भामट्यांनी कबुली दिली। त्यानुसार पोलिसांनी चोरीचा माल घेणाऱ्या लोहगाव येथील बिकानेर स्वीटची झाडाझडती घेतली, तेव्हा तेथे चोरीला गेलेल्या स्टिंग कोल्ड्रिंक्स बाटल्यांचा साठा आढळून आला। या दुकानाचे मालक चैनसिंग ठाकूर यांच्याकडून चोरीचा माल जप्त केला असून त्यालाही गुन्ह्यात सह आरोपी केले। त्यामुळे परप्रांतीय मिठाईवाल्यांनी थेट ग्रामीण भागात बस्तान बसवल्याचं समोर आलंय। सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल यांनी तपास करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।